विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इयत्ता 10वी मराठी विषयातली आपली जी कृती पुस्तिका आहे त्या कृती पुस्तिकेतील पद्य विभागातील एक कविता आहे. त्या कवितेचं नाव आहे तू झालास मूक समाजाचा नायक. ही कविता या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या कवितेचे कवी आहेत ज.वी. पवार. यांचा जन्म 1944 सालचा. प्रसिद्ध कवी, कादंबरीकार, 1966 नंतरच्या दलित साहित्य चळवळीतले प्रमुख लेखक आहेत. त्यांची बलिदान ही कादंबरी, त्यानंतर नाकेबंदी हा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. त्यानंतर या कवितेकडे वळूया. कवितेची प्रस्तावना या ठिकाणी करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा जो सत्याग्रह केला त्या घटनेला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रूढ सामाजिक परंपरा नाकारून नव्या समाजाची जडणघडण केली. अशा या समाजाच्या नायकाला या कवितेमधून विनम्र अभिवादन केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाचं वर्णन या कवितेमध्ये करण्यात आलेलं आहे. आता आपण या कवितेकडे वळूयात. तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खाच खळग्यांनी तुझे स्वागत केले. कवी म्हणतात, तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. हे महान आहे का? तू या शोषित वर्गासाठी लढा उभारायला निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. म्हणजेच गुलामगिरी, वर्णव्यवस्था, श्रेष्ठ कनिष्ठ अशा चालीरीती फार प्राचीन काळापासून चालू होत्या. दुःख, दैन्य, दारिद्र्य व सामाजिक असमता याच्या अंधाराने शोषित वर्ग ग्रासलेला होता. सतेज किरणांनी न्यायलेल्या उमेदीच्या सुखाच्या फुलांनी साथ दिली नाही. म्हणजेच आपल्याच लोकांनी त्यावेळेला सहकार्य केलं नाही. सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती म्हणजेच आपल्याच लोकांनी त्यावेळेला सहकार्य केलं नाही. किंवा वर्णव्यवस्थेच्या विरुद्ध बोलायला त्याकडे कोणीही तयार नव्हते. तू एकाकी होतास तरीही डगमगला नाही. तू बुरसटलेल्या पारंपरिक वाटेने जायचे नाकारलीस. म्हणजेच बाबासाहेबांनी वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था यांच्या विरुद्ध आवाज उठविला. नवविचाराचा, जागृतीचा मार्ग खाच खळग्यांनी म्हणजे अनेक अडचणींनी भरलेला होता. म्हणजेच या कामामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. खूप कठीण परिस्थिती त्या काळामध्ये त्यांच्यासमोर आलेली होती, पण त्या परिस्थितीवर मात त्यांनी केली. तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास. तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत. अशा या प्रतिकूल परिस्थितीमध्येही बाबासाहेब डगमगले नाहीत. या कठीण परिस्थितीवर ते स्वार झाले आणि नवविचार, नवीन प्रेरणांचा इतिहास बाबासाहेबांनी घडविला. आजपर्यंत उच्चवर्णीयांनी वर्णव्यवस्थेने नाकारलेल्या, अन्याय सहन करणाऱ्या, जणू काही अन्याय सहन करण्यासाठीच आपला जन्म झालेला आहे अशा जनतेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नायक झाले आणि दुर्लक्षित असलेल्या, बहिष्कृत असलेल्या भारतीय समाजात डॉक्टर बाबासाहेबांनी जागृती घडवून आणली. त्यामुळे भारतीय समाजात नवचैतन्य, नवजागृती आली. तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर. तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या आणि केलेस उभे 14 तळ्याच्या काठावर. युद्धात जवानांना उभे करावे तसे.
कवी म्हणतात, तुझ्या अपरिमित अगाध प्रचंड ज्ञानाच्या सामर्थ्याने तू संग्रामाची रणशिंग फुंकलेस. अन्यायाविरुद्ध बंड करण्यास सज्ज झालास. म्हणजेच बाबासाहेबांनी अन्यायामध्ये ग्रासलेल्या समाजाला नवसंजीवनी दिली व वर्णव्यवस्थेविरुद्ध आवाज उठविला. आतापर्यंत गुलामगिरीत खितपत पडलेल्या बांधवांच्या पायातल्या दास्याच्या गुलामगिरीच्या बेड्या म्हणजे साखळ्या बाबासाहेबांनी तोडून टाकल्या आणि एखाद्या युद्धात सैनिकांना उभे करावे तसे चौदार तळ्याच्या संग्रामासाठी सर्व समाज, सर्व बांधवांना तळ्याच्या काठी बाबासाहेबांनी उभे केले. तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावीत. तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात. तुझ्या ढरकाळीने हादरलं आकाश, डचमळली पृथ्वी आणि बघता बघता चौदार तळ्याला आग लागली. कवी म्हणतात, सर्व महाकाव्यांनी तुझ्या चरणावर नतमस्तक व्हावे. महाकाव्य आपल्याला माहित आहे, महाभारत, रामायण ही महाकाव्य आहेत. तर या दोन महाकाव्यांतील शब्दांपेक्षाही बाबासाहेबांच्या शब्दाला धार होती. त्यांचे ते शब्द खूप संघर्षमय होते. चौदार तळ्याच्या काठावर असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये काठी होती, परंतु बाबासाहेबांच्या शब्दांमध्ये एवढी ताकद होती की त्या काठ्यांच्या संगिनी झाल्या. संगिनी म्हणजेच बंदुकी झाल्या. बाबासाहेबांच्या प्रचंड घोषणेमुळे सारे आकाश हादरून गेले. पृथ्वी थरथरू लागली आणि चौदार तळ्याला आग लागली. म्हणजेच त्या ठिकाणी संघर्ष निर्माण झाला. आज 50 वर्षांनी अनुभवतोय, सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत, बिगुल प्रतीक्षा करतोय. चौदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय. शेवटी कवी म्हणतात, या चौदार तळ्याच्या संग्रामाला आज 50 वर्षे उलटून गेली आहेत. कवी म्हणतात, 50 वर्षांनी तो संघर्ष मी पुन्हा अनुभवू पाहतोय. ज्या सूर्यफुलांनी गत काळात पाठ फिरवली होती, ते सूर्यफुले म्हणजेच भारतीय समाज आज तुझा ध्यास घेत आहेत. पुन्हा संघर्ष करण्यासाठी संघर्षाला प्रवृत्त करणारे बिगुल तुझी वाट पाहत आहेत. चौदार तळ्याचे पाणी आता थंड झाले आहे, म्हणजेच आता संघर्ष मावळलेला आहे. पण चौदार तळ्याचे पाणी आजही पुन्हा पेटण्यासाठी आसुरलेले आहे. बाबासाहेबांना वाटत होते की चौदार तळ्याचे पाणी हे सर्वांसाठी खुले व्हावे. त्या पाण्याचा सर्वांना लाभ व्हावा यासाठी त्यांना प्रचंड फार मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष करावा लागलेला होता. मित्रांनो, या ठिकाणी ही कविता संपलेली आहे. आता या कवितेच्या पाठीमागे जो स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय आपण नंतर सोडवूया.